च्या माध्यमातून एक मराठीचा बुलंद आवाज या ठिकाणी दीपक पाटील पलसपेसर. भगवान शेठ मडवी यांचं जे पारितोषिक होतं एका षटकारासाठी आकाश गरजसाठी 100 आणि 400 रुपयांचं कॅश प्राईज बिपिन पावशे असे 500 रुपयांचं कॅश प्राईज आम्ही वोडाफोन वहाल या टीमच्या 12th मॅनकडे दोन्ही बक्षिसं मिळून 500 रुपयांचं कॅश प्राईज सुपूर्द केलेलं आहे. इट्स ओव्हर टू दीपक सर. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना तुमच्या समोर येतो. एका बाजूला मोहो संघ आणि दुसऱ्या बाजूला वहाळ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. टॉस जिंकला या मॅचचा आपण पाहिलं तर वहाळ संघानं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि सलामीची जोडी आपण पाहतोय मोहो संघाची. नक्कीच दीपक सर तुम्हाला थांबवतोय कारण कालचा दिवस पाहिला तर आमच्या ताईंचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि संपूर्ण चिरनेर गावची टीम आज त्यांच्यावरती असणारं प्रेम नवे नवे तर आज काँग्रेस आहे म्हटलं की नक्कीच आम आदमी के साथ सबका साथ काँग्रेस आम आदमी के साथ. अशा उक्तीनुसार या ठिकाणी तिरंगा पतपेढीचे चेअरमन आदरणीय सन्माननीय अलंकार दादा परदेशी आणि संपूर्ण त्यांची ही नक्कीच. तदनंतर किरण कुंभार या आपण सुद्धा या ठिकाणी समवेत यायचं आहे. अतिशय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संदीप दादा पाटील यांची ही संपूर्ण टीम या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसत आहे. थँक्यू धन्यवाद. जाऊया या ठिकाणी नाऊ बॅक टू क्रिकेट. पहिला व्हाईट बॉल होता आणि त्यानंतर मात्र चौकार. राजेंद्रजी भगत यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. उरण इंटकचे पदाधिकारी सुद्धा आहेत. एक चांगले समालोचक, एक चांगली स्पर्धा त्यांची पाहायला मिळते चिरनेर नगरीमध्ये. लवकरच ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सुदेशचा हा बॉल यावेळेस थोडंसं फुल लेंथ होता. पाठशी कडा घेतल्यानंतर शॉट फाईनलीकडे सरकलाय. सिंगल मिळाली. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. नेक्स्ट मॅच सानपाडा आणि साई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा प्लीज. बरोबर इनिंग ब्रेकमध्ये 4 ओव्हर्स नंतर आपण टॉस करणार आहोत. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघ वेळेमध्ये आले नव्हते. सामना 4 ओव्हरचा खेळवला होता. त्यामुळं बी अलर्ट. इकडे नियम थोडेसे कडक आहेत. त्यामुळं सानपाडा साई आपण आल्याची सूचना आपण आयोजकांपर्यंत पोहोचवा. गोलंदाज सुदेश साळुंके पुन्हा एकदा फुल ऑन लाईन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्लाइस झाला आउटसाइड एज घेऊन मात्र थांबवला त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मारला. रोनित मात्रे आहेत. सिंगल मिळाली. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे सरकेल ती 7 या आकड्यावर. 7 ऑन अ बोर्ड. यस अंपायर. लाईट्स आहेत. चला कोणाची लाईट चालू आहे तिकडे रिफ्लेक्शन्स येतात खेळाडूंवर. प्लीज संयोजकांना विनंती आपण तिकडे लक्ष द्या थोडं. बऱ्याच वेळेला समोर खेळताना बॅटिंग करत असताना अचानकपणे लाईट्स जर डोळ्यावर आल्या तर थोडंसं कठीण होतं. स्पर्धा दुपारची असली तर बऱ्याच वेळेला आरसे सुद्धा गाड्यांचे वाकवावे लागतात आपल्याला. ग्लास रिफ्लेक्शन्स येत असतं. रात्रीमध्ये लाईट येत असते. असे अनेक अडथळे खरं तर येत असतात. परंतु या अडथळ्यांना दूर करत करत स्पर्धा पुढे जात असते. ड्राईव्ह केला ऑन साईडला. बिपिन आहे त्या ठिकाणी. एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. कालच्या रात्री 8 संघ खेळले ज्याच्यामध्ये MMV धाकटी जुई हा संघ सुपर 3 साठी क्वालिफाय झालाय. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 सामन्यामध्ये जे तुम्ही काय कराल त्याच धाबा मात्र तेच पॉइंट्स बाईकसाठी पकडले जातील. बॅकफुटला गेला. जागा बनवली. रूम क्रिएट केला आणि त्यानंतर स्क्वार कटचा प्रतिम फटका. बॉल सीमा पार 4.
संस्कार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय सुजयजी जितेकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सरपंच चषक धुतुम या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये सुजयजी आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. संस्कार स्पोर्ट्स ब्रँड आहे सध्याच्या घडीला. अनेक नामवंत प्रख्यात खेळाडू खरं तर या ब्रँडची बॅट वापरत असतात आणि याच ब्रँडचे खरं तर प्रोप्रायटर हा ब्रँड ज्यांनी उदयास आणला सुजयजी जितेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोहो संघाची धावसंख्या आहे ती 12. पहिल्या 3 सामन्यामध्ये ज्या धावा तुम्ही काढाल, ज्या विकेट्स तुम्ही घ्याल, तेच पॉइंट्स तुम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईकसाठी ग्राह्य धरले जातील. हा एक महत्त्वाचा नियम या स्पर्धेमध्ये आहे. कालच्या रात्री आपण पाहिलं मजबूत खेळला होता रोहित घरत. विकेट सुद्धा आणि धावा सुद्धा, एक अर्धशतक पाहायला मिळालं होतं. त्यामुळं पहिल्याच रात्री एवढा मोठा खेळ झाला आहे, त्यामुळं थोडंसं चॅलेंजिंग आहे. आजच्या दिवशी उद्याच्या दिवशी सुद्धा तेच असणार आहे. पीबीचा हा बॉल लॉफ्ट केलाय आणि गेलाय तो वाईड लॉंग ऑनला. सीमा रेषे लगत झेल टिपलाय सुदेश साळुंकेनं आणि फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू दिलाय तो पीबीनं. पहिला धक्का लागलाय फलंदाज हर्षद कडवच्या स्वरूपामध्ये. मात्र सफलता मिळवून दिली ती प्रवीण मुंबईकर यांनी. पहिला धक्का लागला हर्षद कडव. मागच्या मॅचमध्ये कमाल परफॉर्मन्स दिला होता हर्षद कडवनं. मात्र तो मॅच राहिला होता, परंतु या मॅचमध्ये आपण पाहिलं तर इकडे धाबा केला त्यानं. या मॅचमध्ये 5 चेंडूचा सामना केला होता, 6 धावांचं योगदान दिलं. तो बाद झालाय. नवीन बॅटर मिथुन पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना विस्फोटक चेहरा या टीमचा. मिथुन आल्या ऑन साइडला वळवले बॉल. स्क्वायर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. नो चान्स फॉर आकाश. बॉल सीमा पार 4. ओळखला जातो मोहो संघाचा सगळ्यात खतरनाक व्हेरी डेंजरस प्लेयर मिथुन पाटील. त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. खातं उघडले 4 या धावेनं. चेंज ऑफ पेस. स्लोवर वन धीम्या गतीने टाकला होता बॉल. लाऊड अपील फ्रॉम विकेट कीपर अँड बॉलर एंड. अचानकपणे आपण पाहिलं थोडंसं ऍक्टिव्हिटी आपण पाहिला, ज्या पद्धतीने अग्रेशन होतं. व्हेरी अग्रेसिव्ह, व्हेरी स्ट्रॉंग अपील फ्रॉम विकेट कीपर ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर यांच्याकडून. ही अपील मात्र आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळाली. अचानकपणे मधूनच त्यांनी DRSची खूण सुद्धा केली होती, परंतु पंच आपल्या भूमिकेवर पाहूया. इकडे मात्र थोडीशी चर्चा त्यांच्यामध्ये जरूर झाली आणि इकडे मात्र बऱ्याच अवधीनंतर पंचांनी बोट आकाशाकडे दाखवलं आणि फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले. थोडासा विलंब जरूर या निर्णयाला, परंतु बऱ्याच विचारांती मात्र हा निर्णय घेण्यात आलाय. आणि सगळ्यात विस्फोटक फलंदाज या टीमचा मिथुन पाटील याला मात्र मैदान सोडावं लागेल. सो मच. नक्कीच मॅडी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मान्यवरांचा ताफा म्हणजेच या ठिकाणी आदरणीय सन्मान्य दीपक फर्टिलायझरचे कर्मचारी आदरणीय श्याम गोवर्धन ठाकूर यांचं शुभागमन आहे. तदनंतर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय अर्थात रोशन राम ठाकूर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. तदनंतर आपण पाहिलं तर अथर्व गायकवाड याचं नक्कीच दादांचं शुभागमन आहे. आणि तदनंतर संस्कार स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अर्थात सुजयजी जितेकर दापोळी यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनस्वी मनपूर्वक सरचे स्वागत. O2 बॅक टू कॅम्प या ठिकाणी क्रिकेट.
दोन महत्वाचे धक्के दिलेत पीबीनं. ओ अडबा बॅट ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. आल्या आल्या अन्वेष पाटीलच्या बॅट मधून धमाका षटकार. पहिला चेंडू फेस करत होता आणि अन्वेष पाटीलच्या बॅटमधून मात्र एक मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. चेंज ऑफ पेस, बॅटच्या समोर टो एंडला बॉल लागला होता, त्यामुळे टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. सिंगल मिळाली. चांगलं व्हेरिएशन दाखवलं इकडे, मात्र हे फार गरजेचं असतं. गोलंदाजाकडून मागच्या बॉलवर षटकार आला होता, त्यामुळे कुठेतरी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, विसरण पाहायला मिळालं गोलंदाजीमधलं. हे फार गरजेचं आहे सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये. अन्यथा अनेक मैदानामध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपण हेच पाहत असतो, गोलंदाजांची कत्तल अक्षरशः केली जाते. चिंधड्या उडवल्या जातात गोलंदाजाच्या, आणि त्याच वेळेला तुमच्याकडे हे वेगवेगळे चेंडू टाकण्याची कला तुम्हाला अवगत नसेल तर मात्र फार कठीण होतं गोलंदाजांसाठी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन अ बोर्ड नाव. प्रवीण मुंबईकर 2 सफलता महत्वाच्या दिल्यात मी तर म्हणेन. हर्षद कडव, त्याच्या पाठोपाठ मिथुन पाटील, एक मोठा फलंदाज यावेळेस मात्र बाद केला, परंतु सूर्य आमस्कर अजूनही ठाण मांडून उभा आहे. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटवरून ड्राईव्ह केलाय कबर्सला. डीप कव्हरमध्ये प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मीत 11 मोहो संघाची धावसंख्या 2 बाद 25 धावा. खास करून पाहिलं तर आमच्या धतुम गावाचे आराध्य दैवत, अगदी ज्याचं धूळ वाजवणं संपूर्ण माझ्या गावकऱ्यांनाच नव्हे तर मान्यवरांना अगदी आल्हाददायक आनंद देण्याचं काम करत आहेत. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय श्री अलंकर दादा परदेशी, तदनंतर पद्माकर फोपेरकर, तदनंतर चंद्रकांत गोंदली, गणेशजी म्हात्रे आणि राजेंद्रजी भगत यांचं या ठिकाणून आपण पाहिलं तर प्रस्थान होताना दिसत आहे. थँक्यू सो मच. नक्कीच सोन्यामोल वेलकडून या ठिकाणी आपण आलात. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनस्वी मनपूर्वक आभार. जाऊया या ठिकाणी आपण पाहिलं तर निहाल पाटील, आपण कुठे असाल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. तदनंतर मित्रांनो पाहिलं तर काय जबरदस्त अगदी पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी अप्रतिम दर्जेदार अगदी या ठिकाणी दाद दिली जातोय. मग विशाल पाटील असतील रसायनीवरून, तदनंतर आत्माराम कोली सर कोंबड भुजे, आणि तदनंतर आपण पाहिलं तर सुनीलजी तांडेल बेलवली. थँक्यू. O2 बॅक टू नेकोसिएट क्रिकेट. आकाश करत आलाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र त्यानं सफलता दिले. ती ओडाफोन वहाळ संघासाठी एक चांगला झेल त्या ठिकाणी बिपिन पावशेनं टिपलाय आणि सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. मोठा चेहरा मात्र गमावलाय तो सूर्य आमस्कर मैदानाच्या बाहेर. विवान 11 सानपाडा आणि संकेत स्पोर्ट्स साई, दोन टीमचे कॅप्टन बी रेडी टॉस करणार आहोत. सानपाडा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यामुळे संकेत स्पोर्ट्स साई कॅप्टन आपण स्टेजवर येऊन बसला तरी चालेल, कारण लगेचच जसा शेवटचा चेंडू पडेल आपण टॉस करणार आहोत. आकाश करतला मात्र पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त झाले. प्रल्हाद शिंदे मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, परंतु सूर्या मस्कर आज मात्र चमकला नाही. सूर्याची बॅट आज तळपली नाही खरं तर.
अपील हलकीशी पाहायला मिळाली. डॉट बॉल निर्धाव चेंडू मघाशी सुद्धा अग्रेसिव्ह अपील पाहायला मिळाली होती आणि त्यामध्ये यश प्राप्त झालं होतं प्रदीप मुंबईकर यांना. प्रल्हाद शिंदे आहेत. लेफ्ट हँडेड बॅटरना मात्र प्रमोट करण्यात आले. सोडून दिला होता हा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल्स आला. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम फिल्डिंग टीम. हा रिव्ह्यू कशासाठी अंपायर? व्हाईट बॉलसाठी. येस प्लीज. फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. जो काही असेल तर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. वोडाफोन वहाळ संघ कोणताही रिव्ह्यू आता मिळणार नाही तुम्हाला. अतिरिक्त रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. हा सो चेंडू होता. डेड बॉलचा इशारा आला. थोडं स्पीडअप करा प्लीज वहाळ टीम. साईडला वळवलं. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये त्यामुळे सिंगल मिळेल. सिंगल सुद्धा फार महत्वाच्या ठरतील कारण या मैदानावर फार धावा होत नाहीयेत आणि त्याचमुळे विकेट्स खूप जातात हे सुद्धा. आणि बऱ्याच वेळेला मोठ्या फटक्यांसाठी गेल्यानंतर जास्त विकेट्स पडताना आपण पाहिलात कालच्या रात्रीमध्ये. आणि त्यामुळे सिंगल डबल्स या रन्स बऱ्याच वेळेला चौकार फार महत्वाचे ठरलेत आणि की फॅक्टर राहिलेत खरं तर या धावा. जेव्हा तुम्ही हवेमधून खेळण्यासाठी जाल तेव्हा बऱ्याचशा विकेट्स गेल्यात, गमावल्यात मी तर म्हणेन. आणि त्याचमुळे बऱ्याचशा जेव्हा मैदान आपण नवीन असतात पहिल्यांदाच येत असतो, अंदाज नसतो आपल्याला खेळपट्टीचा मैदानाचा, तेव्हा थोडंसं अभ्यास करणं फार गरजेचं आहे. यावेळेस खडे खडे स्ट्रोक्स एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅकिंग ड्राईव्ह परंतु क्षेत्ररक्षणातला दर्जा दाखवलाय त्या ठिकाणी. हर्षद पारंगे त्या ठिकाणी होता. कमाल फिल्डिंग, सुपर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. रन्स वाचवल्यात आणि जेव्हा ही कमिटमेंट असते ना आणि जेव्हा अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतं ना तेव्हा नक्कीच संपूर्ण संघाचा आत्मविश्वास वाढत, संघाचा चेता खरं तर असं ओळखलं जातं या खेळाडूला. रन्स वाचवल्यात, 2 मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 29 29 जाबा. चेक केलं जाते. कंट्रोल रूम मध्ये सुनील तांडेल सर आहेत बेलवलीचे. हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. इट्स अ सेफ. त्यामुळे धाबा वाचवल्या त्या ठिकाणी हर्षद पारंगेनं. सुपर फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. स्कोर मूव्स टू 29 नाव. 29 धाबा धावफलकावर. 3रं षटक सुरू आहे. थोडासा स्लो झाला हा खेळ. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर वोडाफोन वहाळ संघ सुद्धा बराच थोडासा वेळ वाचवा आमचा प्लीज. अपील पाहायला मिळते. लाऊड अपील आणि इकडे मात्र अपील स्वीकारले. लाईक बिफोर द विकेट पायची सापडले. आणखीन एक मोरा मात्र गमावतोय तो मीत 11 मोहो संघ. फलंदाज बाद होईल अन्वेष पाटील मैदानाच्या बाहेर.
दुसरी सफलता मिळाली आकाश करतला. लेग बिफोर द विकेटची खरं तर विकेट मिळवायची असेल तर स्ट्रॉंग अपील तुमच्याकडे असावी लागते आणि विकेट किपर आपण पाहिलं बराच वेळेला अगदी जोर जोरात अपील करत असतात ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर. रोहित पाठे आणखीन एक चांगला फलंदाज या संघाचा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. 29 धावा धावफलकावर आहेत 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये मीत 11 मोहो संघ. ओढबा बॅट खेळाचा प्रयत्न समोर सापडलाय परंतु पाहूया सुदेश थोडासा मिस्टेक त्या ठिकाणी करतोय आणि त्याला हुलकावणी देऊन चेंडू गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता हा येतोय चौका. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 33 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. या ओव्हरनंतर आपण टॉस करणार आहोत सानपाडा आणि साई या दोनही संघांच्या दरम्यान. पहिल्या फेरीमधील ती तिसरी मॅच असेल. त्यानंतर चौथ्या सामन्यामध्ये राहुल स्पोर्ट्स टाकीगाव हा संघ खेळताना दिसेल I11 कोन या संघाच्या विरोधामध्ये. चला थोडं स्पीडअप करा. वोडाफोन वहाळ संघ सगळ्यात जास्त वेळ घेत असतो जेव्हा इनिंग वोडाफोन वहाळ संघाला मिळते. हे नेहमीच आहे, हे आजचं नाही आहे. हे आम्ही बऱ्याच वेळेला हे चित्र पाहत आलोय. त्यामुळे हे आम्ही जबाबदारीपूर्वक सांगू शकतो, हक्काने सांगू शकतो. 12th मॅन मगाशी म्हणाले की 2 रिव्ह्यू घेतले होते म्हणून थोडासा वेळ गेला होता, परंतु असं नाही आहे. हा वेळ होणार कारण वोडाफोन वहाळ संघ आहे. चौथ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होते. रोहित चिर्लेकर यावेळेस मात्र दाखवलं होतं. पहा वोडाफोन वहाळ संघ म्हटला की क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार सुधारणा. पहा आता प्रदीप मुंबईकर आता पुढे आलेत. सगळेजण वाट पाहतात रोहित चिर्लेकर कधी धावेल आणि पहिला चेंडू टाकेल, परंतु मुहूर्त गवसत नाहीये अजूनही वोडाफोन वहाळ संघाला. त्यामुळे ही इनिंग मात्र लांबले खरं तर. पहिलाच बॉल चिर्लेकरचा सरळ लॉंग ऑफला सुदेश साळुंके त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद होईल. 5वा धक्का मीत 11 मोहो संघाला. पाच फलंदाज बाद झालेत. रोहित पाटील आणि त्याच्या साथीला आता मात्र हर्षल पाटील 7व्या क्रमांकावर दाखल होत असताना स्कोर चांगला आहे. स्कोर इतकाही वाईट नाहीये, परंतु इकडे मात्र ज्या काही धावा मिळतील ना पुढच्या 5 बॉलमध्ये 5 धावा 6 धावा या फार महत्वाच्या ठरतील कदाचित या मॅच मधल्या. आणि त्याकडेच मात्र लक्ष द्यावं लागेल कारण इथे मोठे स्ट्रोक्ससाठी तुम्ही जाल तर विकेट्स मिळतात गोलंदाजांना आणि हे चित्र कालपासून आपण पाहत आलोय. आणि त्याच वेळी थोडंसं जपून खेळावं लागतं खास करून अटॅकिंग क्रिकेट खेळणारे फलंदाजांसाठी. रोहित चिर्लेकरचा हा बॉल पाठीमागे वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि झेल टिपलाय, परंतु पाहूया पंचांचा इशाऱ्याची वाट पाहू. परंतु त्याचं अभिनंदन तर केलं जाते. मासूम कोळी त्यानं टिपला झेल आणि इकडे मात्र बॅक टू बॅक दुसरी सफलता रोहित चिर्लेकरला.
ऑन हॅट्रिक नाव चिर्लेकर. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर मात्र असेल. 2 मोठे स्ट्रोकसाठी गेले आणि 2 फलंदाज बाद झाले. इकडे ज्या धाबा मिळतील त्या पदरात टाकून घ्याव्या लागतील मी तर म्हणेन, कारण या फार गरजेच्या आहेत. सिंगल्स कारण स्कोअर 3 ओव्हर्स नंतर 33-11ची सरासरी मात्र फार मोठी झाली मी तर म्हणेन या मैदानावर. परंतु जर या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत तर हा प्लस पॉईंट राहील वोडाफोन वहाळ संघासाठी आणि तोच मोमेंटम शिफ्ट होण्याचा प्रयत्न मात्र करतोय वोडाफोन वहाळ संघ. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सफलता आल्यात आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर रोहित चिर्लेकर. हा चेंडू इकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये डॉट बॉल. 3 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाही. लेंथ बॉल होता. इकडे मात्र पहा थोडासा लूज शॉट आपल्याला पाहायला मिळाला. बिलकुल खरं तर फुटवर्क नव्हतं. जागेवरून स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे तुम्हाला थोडंसं मुवमेंट्स दाखवाव्या लागतील फलंदाजांना सुद्धा. चिर्लेकरचा हा बॉल पुल केलाय समोरच्या दिशेमध्ये. वेगानं सुदेश येतोय. चांगला संपूर्ण एरिया कव्हर करतोय. खरं तर समोरचा लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला उभा राहतोय आणि त्याच्या समोरचा जेवढा परिसर आहे तो सगळा कव्हर करतोय. एक चांगला क्षेत्ररक्षक. परंतु मगाशी एक बाउंड्री त्यानं सोडली होती. सिंगल रन. टोटल मूव्स टू 34 नाव. लास्ट 2 बॉल टू गो. चिर्लेकरनं फाटीचून बॉलिंग केले आतापर्यंत. मोठा फटक्यासाठी गेला होता. कनेक्शन प्रॉपर नाहीये. बॉल मात्र आलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा वेगानं पोहोचलाय आणि तेवढाच वेगानं हा चेंडू लावलाय सुद्धा. फलंदाज बाद होईल. इकडे मात्र आणखीन एक सफलता मिळेल तेवढा पण वहाळ संघाला. चांगला थ्रो आकाशचा आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज राकेश पाटील मैदानाच्या बाहेर. चला विवान 11 सानपाड आणि संकेत स्पोर्ट्स साई टॉस बॉक्स मध्ये पोहोचा आपण. ओ यावर स्ट्राईक केला कव्हर्सला. स्ट्रोक चांगला आहे. बॉल जाईल मच निडेड. गरज होती एखाद्या मोठ्या स्ट्रोकची आणि जाता जाता चांगल्या धावा इकडे मात्र आल्यात. शेवटच्या क्षणाला मात्र या धावा नक्कीच थोड्याशा बळ वाढवणाऱ्या ठरतील. तर मीत 11 मोहोर संघासाठी चौकार की षटकार. पंचांनी सांगितले चेक करा प्लीज. आम्हाला काही दिसलेलं नाहीये. परंतु पाहूया 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामध्ये काय घडलंय. हा चौकार आहे. त्यामुळे 4 रन मिळतील. धावसंख्या 4 ने पुढे जातील आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 39 या आकड्यावर. थोडा घाम गाळावा लागेल या मॅच मध्ये. सोपं नाहीये ही धावसंख्या चेस करणं. पाहूया 40चं टार्गेट आहे. परंतु आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. विमान 11 सानपाड आणि त्यांच्या विरोधामध्ये संकेत स्पोर्ट्स साई. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि जोडले जातील श्याम ठाकूर सर. थँक्यू. धन्यवाद दीपक सर. नक्कीच या ठिकाणी आपण अतिथी देवभाव नुसार तत्पूर्वी पहिला नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या ठिकाणी नेक्स्ट मॅच असेल विमान 11 सानपाडा विपक्ष संकेत स्पोर्ट्स साई. चला साई संघाचे कोणी प्रतिनिधी आले असतील तर रिपोर्टिंग करायची आहे लगेचच. तदायत आपण जाऊया मान्यवरांचा स्वागत करे. विनंती असेल या ठिकाणी संस्कार स्पोर्ट्सचे सर्व अगदी आपण पाहिला तर या ठिकाणी ज्या नावाचा अगदी ब्रँड बनलेले आहेत. विनंती असेल या ठिकाणी सुजयजी जितेकर या ठिकाणी दापोलीवरून आहेत. त्यांना विनंती असेल की या कॉम्बॉक्समध्ये आणि आपला यथोचित सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन चंद्रकांत कमलाकर ठाकूर धुतुम गावातील या ठिकाणी सन्मानित. पहिलं तर उपसरपंच ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते माईची प्रेमाची उपदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. कारण मित्रांनो आज संस्कार स्पोर्ट म्हटला तर आज संपूर्ण माझ्या उरण पनवेलमध्येच नव्हे तर रायगडमध्ये अगदी या नावाचा ब्रँड बनलेला आहेत. आणि नक्कीच आपला यथोचित सन्मान सुजयजी जितेकर या ठिकाणी घेत असताना थँक्यू सो मच. आपण सोन्यामोल वेलकडून या ठिकाणी आलात. तदनंतर विनंती असेल रोशन राम ठाकूर यांना विनंती असेल की या सर आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये स्वीकारायचा आहे. तदनंतर पुढील यथोचित सन्मान असेल कुमार अथर्व गायकवाड. आपण पण सुद्धा यायचं आहे. तदनंतर आपण पहिला तर आदरणीय सन्माननीय लक्ष्मण ठाकूर यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनस्वी मनपूर्वक सरचे स्वागत असेल. या ठिकाणी
भैरवनाथ कन्स्ट्रक्शनच्या आपण पाहिलं तर नक्कीच प्रोपरायटर आहेत. तदनंतर या ठिकाणी विनंती असेल खास करून आदरणीय सन्माननीय दीपक फर्टिलायझरचे प्रोपरायटर आणि या ठिकाणी जय माता भवानी ट्रक टेम्पो चालकचे चिटणीस या ठिकाणी श्याम गोवर्धन ठाकूर यांना की या आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय सन्माननीय श्याम गोवर्धन ठाकूर. तदनंतर त्यांच्यानंतर पुढील सत्कार असेल या ठिकाणी प्रोपरायटर आदरणीय या ठिकाणी समर वेअरहाऊसचे प्रोपरायटर या ठिकाणी सागर नरेश ठाकूर यांना विनंती असेल की नक्कीच आमचा आवाज आपल्यापर्यंत कुठं आला असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण या ठिकाणी सन्मानासाठी यायचं आहे. समर वेअरहाऊसचे प्रोपरायटर आदरणीय सन्माननीय सागर नरेश ठाकूर यांना सुद्धा विनंती केलं जाईल. तदनंतर या ठिकाणी लक्ष्मण ठाकूर आदरणीय सन्माननीय लक्ष्मण ठाकूर या भैरवनाथ या कन्स्ट्रक्शनचे प्रोपरायटर आदरणीय सन्माननीय विनंती असेल की या आणि आपलं यथोचित सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. अतिथी देवो भव या उक्तीनुसार आलेला प्रत्येक पाहुणा आज या सरपंच चषकामध्ये या ठिकाणी धुतुम गावातील ग्रामस्थ असतील, प्रतिष्ठित नागरिक असेल, अगदी तरुणांच्या भरणीनं हा धुतुम गाव आणि त्या तरुणांचं सुद्धा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाते. कारण मित्रांनो अगदी हा चेहरा पाहिलात ना सातत्यानं हसरा चेहरा असणारा एक सरपंच ताई आमच्या आणि म्हणूनच कालच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं तर त्यांचा यथोचित या ठिकाणी वाढदिवस संपन्न झाला. आमच्या धुतुम गावातील संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत या सरपंच चषकाचं आयोजन अगदी त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य आहे. आणि आजची दुसरी रजनी या दुसऱ्या रजनीमध्ये आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं, खेळाडूंचं, रसिक प्रेक्षक मायबापांचं तसेच या ठिकाणी आपण पाहिलं तर UTC लाईट आपण पाहिलं तर या UTCचे फाउंडर प्रेसिडेंट आपण पाहिलं तर सूरज पाटील मॅन फ्रॉम होम यांचं सुद्धा शब्द सुमनाने मनस्वी मनपूर्वक सरचे स्वागत असेल. नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी विवान 11 सानपडा विपक्ष संकेत स्पोर्ट्स साई या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पहिल्या फेरीतील हा सामना पाहायला मिळेल. चला सलामीची जोडी पाठवा. ठीक 9:25 सामना चालू झाला आहे. 5 दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही सूचित करतोय. 9:35 सामना चालू झाला. 10:09 झालेत. अद्यापही सेकंड इनिंग चालू झालेली नाहीये. ही सूचना आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. दोन्ही कर्णधार उपस्थित झालेत. टॉस मात्र इथे करण्यात येईल पाहुण्यांच्या शुभ हस्ते. हॅलो चला या ठिकाणी विनंती असेल संस्कार स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रोपरायटर आदरणीय सुजयजी जितेकर सरांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकी केली जाईल. विवान 11 सानपडा विपक्ष संकेत स्पोर्ट्स साई टिल द टॉस अँड टेल अँड हेड हुज इज द टॉस का बॉस कोण असेल पाहूया. या ठिकाणी नाणेफेकी केली जातोय. नाणेफेकीचा कॉल आणखीचा सानपडा विवान 11 सानपडा या आणखीच कर्णधारांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. जाऊया या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार आणखीच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतो की आज या 3 दिवसाच्या रजनीमध्ये अगदी पहाडी आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. या ठिकाणी त्या सरांकडे अर्थात समीर सोमणे सर मॅन फ्रॉम कर्जत. धन्यवाद श्याम ठाकूर आणि त्याचबरोबरीने दीपकजी पाटील. रोहित पाठे पहिलाच बॉल स्वीप केलाय. पेटन स्ट्रोक आहे फलंदाज प्रदीप मुंबईकरचा चौकार. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि त्याचबरोबर रायझिंग स्टार या 2 महत्त्वाचे पारितोषिक या स्पर्धेतील त्यासाठी संस्कार स्पोर्ट्स
आदरणीय प्रवर्तक सुजयजी जितेकर यांच्या वतीने प्रत्येक त्या खेळाडूला बॅट देण्यात येईल हे पारितोषिक. धन्यवाद सुजयजी जितेकर यांच्या वतीने. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट आणि रायझिंग स्टार या दोन महत्त्वाच्या पारितोषिकांसाठी 2 बॅट पुरस्कृत त्याने केल्यात, त्यांचे आभार. फुलटॉस बॉल ड्रायव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर फील्ड करतोय, तत्पूर्वी एक धाव इथे घेतले ओव्हर थ्रोच्या स्वरूपात, आणखी एक धाव. प्रत्येक धाव इथे महत्त्वाचे. मीत 11 मोह आणि त्यांच्या विरोधात वोडाफोन वहाल या दोन संघादरम्यान चालू असलेला हा सेकंड राऊंडचा मुकाबला. 4 षटकांचा सामना आहे, 40चं टार्गेट आहे. पहिल्या इनिंगमध्ये 39 केल्या मीत 11 मोह संघाने आणि त्यांच्या विरोधात अर्थातच वहालच्या विरोधात 40चं लक्ष ठेवलंय. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस संपन्न झाला. गोलंदाजी करतो रोहित पाठे. पहिल्या बॉलवरती चौकार प्रदीपने केसला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, एकूण धावा 6. 24 लाईव्ह इव्हेंट्स. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही एक नम्रतेची विनंती आहे. जरा फास्ट खेळा, हा सामना थोडा लांब लचक होतोय. 6 धावा. स्कूप करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, झेल मात्र सुटलाय. फाईन लेगच्या दिशेनं बॉल चाललाय. 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस. पाठीमागचे खेळाडू आणि प्रदीप मुंबईकरची ही शैली अनोखी आहे. पहा हा कसा फटका त्याने केसला होता. मला लहानपणीची आठवण येते असे फटके पाहिल्यानंतर. घरातला पिढा घ्यायचा, प्लास्टिक बॉलने वरती तो जोरात मारायचा. ती एक मजाच वेगळी होती क्रिकेटची. तेव्हा चेंडूंच्या पैशासाठी जमवाजमव करायला लागायची. आता चेंडू असतात, बॅट असते, परंतु खेळाडू नसतात. ही मोठी खंत आहे. धावा आहेत ते 8. 40चं लक्ष. पॉवर प्लेचं पहिलं षटक. रोहित पाठे समोर प्रदीप. स्कूप केला. व्हॉट अ शॉट बाय प्रदीप मुंबईकर. भले किती फिल्डर लावा, मी फटका खेचणारच. चौकार. प्रदीप मुंबईकरची फलंदाजी पाहिल्यानंतर एक व्यावसायिक खेळाडूची नक्कीच मला आठवण होते, बटला सँडी. तोही या फटक्यांसाठी जाणला जायचा. अद्यापही तो खेळतोय. संदीप आचार्य त्याच पद्धतीची फटकेबाजी. तुम्ही किती फिल्डर ठेवा मागे मागे, तर स्क्वेअर ऑफ द विकेट पायाच्या बाजूनं लेग साईडला तुम्ही 3च फिल्डर ठेवू शकता. 12 धावा. धाव फलकावर. बॅक टू द बॉलर. चांगला झेल. फलंदाज बाद प्रदीप मुंबईकर. सरपंच चषक धुतुम या स्पर्धेसाठी खरं तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार ब्रँड संस्कार स्पोर्ट्स आणि त्याचे प्रवर्तक आहे सुजयजी जितेकर यांच्या वतीने प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट आणि रायझिंग स्टार या 2 पारितोषिकांसाठी 2 बॅट आम्हाला पुरस्कृत त्यांच्या वतीने करण्यात आलेले आहेत. त्यांचे मनापासून आभार. यस, रायझिंग स्टार आणि प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट या 2 महत्त्वाच्या खेळाडूंसाठी सुजयजी जितेकर अर्थातच संस्कार स्पोर्ट्स टेनिस क्रिकेट विश्वातील एक भलं मोठं ब्रँड त्यांच्या वतीने 2 बॅट मात्र ते पुरस्कृत करण्यात आलेले. धन्यवाद सुजयजी जितेकर. धावा झाल्यात. 12 विकेट गेले ते प्रदीप मुंबईकरची. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुन्हा बॉल ट्रॅव्हल होतं. 1 धाव जोडली जाते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 1-13. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम सज्ज राहा. काल सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. सरपंच साहेबा सुचिताताई प्रेमनाथ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ही स्पर्धा 3
रात्रींची स्पर्धा आहे आणि कित्येक वेळा अगदी आपण पाहिलेलं आहे की अनेक ठिकाणी 10-12 संघ, परंतु दुतुमची परंपरा आहे 8 म्हणजे 8च खेळणार. मग भले डेची स्पर्धा असू दे नाहीतर नाईटची स्पर्धा असू दे, किती कुठेही बदलाव होत जाऊ दे, परंतु दुतुमच्या स्पर्धेमध्ये 8च संघ प्रत्येक दिवसाला खेळणार. नक्कीच सर. आणि त्यानंतर पाहिलं तर पहिलेपासून या धुतुम गावाचं एक वैशिष्ट्य आहे की स्पर्धा लवकरात लवकर चालू करतायत. आणि त्यानंतर आपण पाहिलं ना, ट्रॉफीज आहेत ना, त्या अगदी सर्वोत्कृष्ट ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि की त्या ठिकाणी मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ज्यांचा अभिष्ट चिंतन या ठिकाणी अगदी आजच्या दिवसाला आहे असे आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर नावाशेवा अवजड वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री जगदीश महादेव ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोडला आहे, नक्कीच तुम्हाला अगदी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. नक्कीच या ठिकाणी सांगितलं जाईल की आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. टू बॅक टू नक्कीच क्रिकेट. थँक्यू श्याम ठाकूर सर. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 13. कबरच्या दिशेने फटका खेचलाय, हवेत आहे हा चेंडू. वाय ऍक्सिस वरती बॉल हवेत राहिला, एक्स ऍक्सिस वरती मात्र ट्रॅव्हल झाला नाही. फलंदाज बाद होतोय. बिपिन पावशे, मोठा धक्का. श्री दिवस मित्रांनो पाहिलात ना की अगदी अयोध्या त्या मंदिरांचा आपण पाहिलं तर जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला. तो आजचा दिवस अगदी सुचय चमकता पाहिलीत ना तर मॅडीकडे आहे. आणि म्हणूनच अगदी नावातील ब्रँड का आहे, का डीझी मॅडे, अगदी डीझी मॅडे त्याला म्हटलं जातोय, कारण हे आहे मित्रांनो अगदी त्यांच्या नावातील ब्रँड. आणि म्हणूनच या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन असेल. सुमित नामदेव पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. नक्कीच त्यांचं सुद्धा मनस्पूर्वी या ठिकाणी सरचे स्वागत. जाऊया या ठिकाणी बॅक टू क्रिकेट. पहिल्याच बॉलवरती हर्षल पाटीलने मात्र विकेट घेतले बिपिन पावशेची. फुलटॉस बॉल हलक्या हातानं कव्हर्समधून हा चेंडू खेळलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या धाब्याची संधी, परंतु सुदेशने थांबवलंय. साथीदाराला अर्थातच आकाश घरत त्याच्या आता जोडीला आलेलं. स्कोर जाऊन पोहोचलाय 14वरती. 40चं मात्र लक्ष आहे. आजची दुसरी रात्री या स्पर्धेमध्ये मुख्य मंचावरती उपस्थित सर्व पाहुण्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुचिताताई प्रेमनाथ ठाकूर सरपंच धुतुमच्या यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा. दर्जेदार क्रिकेट रजनीचं आयोजन तुम्ही पाहताय. 14 धावा 2 विकेट. सेकंड ओव्हर टाकतोय गोलंदाज हर्षल पाटील. पुन्हा गोलंदाजाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला सुदेश साळुंखेचा आणि खेक निर्धाव चेंडू. 40चं लक्ष. हे षटक फार महत्वाचं आहे. मागच्या मॅचमध्ये हर्षल पाटीलने किफायतशीर गोलंदाजी केली होती. मीत 11 मोहन नसीब सेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या मैदानात पाहतोय. वोडाफोन वहाळच्या विरोधात 2 हात करताना. 14वरती 2. फटका इथे फसलाय. कव्हर्सला फिल्डर आहे. सुदेश साळुंखेची महत्वाची विकेट प्राप्त केले. हर्षल पाटीलने दिला आणखी एक धक्का वोडाफोन वहाळ संघाला. चौदा धाबात 3 विकेट. वोडाफोन वहाळ टीमला बॅकफुटला ढकलण्यामध्ये यश मिळालंय. नक्कीच मीत 11 मोहन संघाला नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालेला आहे. नेत्रदीपक असं आयोजन तुम्ही सध्या पाहता. या दुतुम नगरीमध्ये क्रीडांगणाची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर खेळपट्टी अगदी ज्या खेळपट्टीमध्ये नक्कीच अगदी आपण म्हणतोय की बॅटिंग पॅराडाईज देखील नाहीये आणि क्रीडांगणाची परिसीमा लांब लचक असल्या कारणास्तव इथे मिस टाइम स्ट्रोक देखील षटकार जात नाहीये. 14 बॉल धाबा करायचे त्या 26. सामना फसवण्याचं काम करतोय गोलंदाज हर्षल पाटील, ज्याने मागच्या 4 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्यात आणि फक्त धाबा दिल्यात. एकच धाव मात्र त्याने दिले. 14 धाबा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला रोनित मात्रेकडून. मिड विकेटला बॉल चाललाय.
फक्त एकच धाव. आता आकाश गरतला जबाबदारीनं खेळावं लागणार आहे. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली केली होती. बिपिन पावशेला एंडला मात्र त्याने साथ दिली. आता गरजेचं आहे की लीड करावं लागणार आहे या इनिंगला 40 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. धावा झाल्यात त्या 15. सेकंड ओव्हर. हर्षल पाटील काय षटक टाकले त्याने. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. हर्षलने आतापर्यंत फक्त 2 धावा देत 2 विकेट मात्र घेतलेल्या आहेत. मित 11 मोह संघासाठी 15 धावा. व्हाईट यॉर्कर, पंच इथे इशारा करतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाते. अतिरिक्त धावेने स्कोर 16-16. लॉस ऑफ 2 विकेट. विजयासाठी आता करायचे 13 चेंडू 24 धावांची गरज. सरासरी 12च्या आसपास आहे. किमान 1 चेंडू जास्त आहे. संधी आहे फलंदाजाकडे. 13 बॉल धावा करायचे 24. विजयासाठी वोडाफोन वहाल संघाला. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. स्कूप केलाय बॉल. फाईन लेगच्या अगदी बाजूनं शर्यत लागले फिल्डर आणि चेंडूमध्ये. शर्यत तर जिंकले, फिल्डरने फेक देखील केले. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. चांगली फिल्डिंग फाईन लेगला. 2 धावा नक्कीच धावून मात्र इथे काढलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 18 वरती. आता 12 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 22 धावांची. 12 चेंडू 22. अनेक मान्यवरांचं आगमन या मुख्य मंचावरती होत असताना खरं तर प्रेमनाथ ठाकूर साहेबांचा असलेला परिचय, त्यांनी केलेलं काम यस रेफर केलं जाईल बाउंड्रीसाठी. निलेश ठाकूर यस तपासले जाते पंच. बाउंड्री आहे की 2 धावा या तपासल्या जातील. निर्णय मात्र इथे आलेला आहे की 2 धावा इथे जोडल्या गेल्यात. 2 धावा जोडल्या जात आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 18 वरती 3. 12 चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे. जरा फास्ट खेळा. 12 चेंडू 22 ची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहाल ज्या पद्धतीने हा चेंडू मात्र इथे अडवला. पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 12 चेंडू विजयासाठी 22 ची गरज. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे रोनित मात्रे. फुलटॉस बॉल. पाक संधी होती परंतु संधीचं सोनं इथे करता आलेलं नाहीये. कव्हरच्या दिशेनं वेगानं फिल्डर आला. एकच धाव फिल्डिंग मध्ये चार्जअप झाला. आता मीत 11 मोहा संघ. मोठ्या धावा नाहीये. 4 षटक 40 धावा 6 ची सरासरी 10 ची सरासरी सोपी मांडली जाते या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये. परंतु समोर गोलंदाजांचा तोफखाना देखील आहे. कारण 1 षटक प्रल्हाद शिंदे नक्की टाकणार. चांगला गोलंदाज आहे. या टीमचा राखून ठेवलेला गोलंदाज आहे आणि मागच्या मॅचमध्ये देखील प्रल्हादने जोरदार कामगिरी केली. विकेट किपर सध्या फेरबदल करत असताना ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय गोलंदाज हर्षद कडवला. या अगोदरचा षटक टाकला हर्षल पाटीलने. धावा दिल्या त्या 5. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. विजयासाठी आता गरज आहे 11 चेंडू 21 ची. 11 बॉल 21 करायचे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. गुडघे टेकून
टप्पा थोडा मागे ठेवला, लेन बॉल थोडी उसळी मिळाली, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, समीकरण बदललं. 10 बॉल विजयासाठी आता 21 ची गरज. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलचं पर्सेंटाईल कमी करावं लागणार आहे ते वोडाफोन वहाल टीमला. 10 चेंडू 21 ची गरज. वाईट यॉर्कर आणि वाईट यॉर्कर इथे ठरलाय सक्सेसफुल. हर्षद कडव कडून फुल्लर लेनचा बॉल आणि ते बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. व्हाईट बॉलसाठी तिसरे पंच तपासतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू मात्र गमावलाय वोडाफोन वहाल संघाने. आणखी एक निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत हर्षद कडवने. हे डोकेदुखी ठरणार आहेत निश्चितच. प्रत्येक बॉलवरती सिंगल घेणं लाजमी आहे. 10चा आकडा प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला किमान पार करायचा असेल तर एकाच मोठा फटका, त्यानंतर सिंगल डबल. 9 चेंडू 21 ची गरज. प्रयत्न करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. मिड विकेटला बॉल चाललाय, दुसरी धाव घ्यायची. विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो. बॅकअपला फिल्डर आहे. नशीब नाही तर आणखी 4 मिळाल्या असत्या. नशीबचाच संघ आहे अर्थातच नशीब शेठ भोईर यांचा, म्हणून नशीब. 2 धावा इथे जोडल्या जातील धाव फलकामध्ये. स्कोर जाऊन पोहोचला 21 वर. 8 चेंडू विजयासाठी मात्र गरज येते 19 धावांची. 8 बॉल 19 करायचे. काय सामना रंगतोय. वोडाफोन वहाल टीमने पहिल्यांदा धावा दिल्या 39-40 लक्षाचा ते पाठलाग करतायत. दुसऱ्या फेरीतील हा महत्वाचा सामना. जो जिंकेल तो क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचेल. धीम्या गतीचा बॉल यॉर्क करून घेतलाय, कव्हरच्या दिशेने ढकललाय. खुलं क्षेत्र आहे, बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. 2 धावा सहज मिळतील आणि ते विकेट किपरच्या डोक्यावरून थ्रो मात्र आला. 2 धावा जोडल्या जात आहेत. दुहेरी धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचला आता 23 वरती. विजयासाठी 7 बॉल 17चं समीकरण. हे सिंगल डबलचं समीकरण पहिल्यापासून बांधायला हवं होतं. दुसऱ्या षटकात फक्त 5च आल्या, ते डोकेदुखे ठरणार आहेत. 7 बॉल 17 महत्वाचा चेंडू. एकाच षटकार पाहिजे, एकाच चौकार पाहिजे. तो वोडाफोन वहाल टीमला. हर्षद खेचून देईल का? 7 चेंडू 17 ची गरज. प्रयत्न करतोय, बॅट वेगाने फिरवली, परंतु हर्षद कडवने हा चेंडू टाकलाय ते निर्धाव. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या ती 23 आणि आता 6 बॉल विजयासाठी धावा करायची आहेत, त्या मात्र 17. 6 चेंडू 17 धावांची गरज. कित्येकदा आपण पाहतो कांचन पालकर की स्टेज कधी कधी रिकामा असतो पूर्णतः, परंतु कालच्या रात्रीपासून अगदी आम्ही पाहतोय की या स्टेजवरती पाहुणे आणि त्यांची उपस्थिती प्रामुख्याने राहिलेलीच आहे. काल तर जवळजवळ पाऊण तास गेला पाहुण्यांचा सत्कार करता करता. पहिली मॅच पूर्णतः सत्कारामध्ये गेली होती. पाहुण्यांची रेलचेल व्यासपीठावरती असल्यानंतर त्या स्पर्धेला एक वेगळंच स्थान मात्र प्राप्त होतं. प्रेक्षकांची गर्दी कालही पाहिली, आजही सभोवताली क्रीडांगणाच्या अगदी आपण पाहिले तर प्रेक्षक खाली बसून मस्तपैकी मॅचचा आनंद लुटतायत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत त्या मात्र 23 आणि आता 6 बॉल धावा करायचे त्या 17. रोनित म्हात्रे आणि त्याच्या साथीला आहे तो आकाश गरत. विजयासाठी हे समीकरण बांधावं लागेल, परंतु त्यांच्या समोर आहे प्रल्हाद शिंदे. हे भलं मोठं नाव आहे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील. असं कोणतं गाव नाही, असं कोणतं गाव काय, असं कोणतं ठिकाणच नाही जिथे प्रल्हाद शिंदे यांचं गाणं ऐकायला नाही मिळणार. परंतु हा प्रल्हाद शिंदे मोहोचा आहे, वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल प्रल्हाद शिंदेचा भिरकावला मिड विकेटला, परंतु झेल घेतला जातोय. भाऊने झेल घेतलाय. फलंदाज बाद रोनित म्हात्रे.
कराची डॉट बॉलची गरज आहे. ती बीत 11 मोह संघाला. प्रल्हाद थांबतोय त्याच्यावरती देखील दबाव आहे, कारण हा खेळ जो आहे कांचन पालकर, जिथे फलंदाजांसाठी सर्व काही अनुकूल गोष्टी असतात. चेंडूची अगदी आपण पाहिलं ना की व्हेरी फर्स्ट बॉल देखील सीमारेषा पार जातो. हा तर जुना चेंडू झालाय. 4थ्या षटकातील कठीण काम आहे. 5 चेंडू विजयासाठी 17ची गरज. अधीर भगतला टाकलेला चेंडू प्रल्हाद शिंदेकडे एक्सपिरियन्स आहे. टप्पा पडतोय. निसर्गदत्त देणगी बाहेर निघाला चेंडू. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. 4 चेंडू 17ची गरज. 5 शफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न झाला. अँगल बनवत मात्र हा चेंडू टाकलाय. काय षटक टाकतायत. रोहित पाटे 13 दिला. त्यानंतर हर्षल आला 5च भावने दिल्या. हर्षद कडव आला त्याने देखील 5च दिल्या. आणि आता मागच्या 2 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. 4 बॉल धावा करायचे त्या मात्र 17. 17 टू विन. ओर पिच बॉल खेचलाय मिड विकेटला. बॉल सीमारेषा पार. अधीरच्या बॅट मधून गगनचुंबी षटकार. मॅच आहे, सामना आहे. हा खेळ क्रिकेटचा आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण अंदाज बांधू शकत नाही. जहा प्रिडिक्शन फेल वहा क्रिकेट का खेळ असं म्हणतात. प्रिडिक्शन बांधलं जातं, ते प्रिडिक्शन फेल करण्याचं काम नेहमी या क्रिकेटच्या खेळाने मात्र केलेलं आहे. 3 चेंडू. आता गरज आहे ती विजयासाठी 11ची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आतापर्यंत मीत 11 मोह संघ अग्रेसर वाटत होता, परंतु एक षटकार आल्यानंतर वोडाफोन वहाल टीमच्या आशा पल्लवित झाल्यात. या चेंडूवरती जर काय एखाद चौकार नाही षटकार पाहिजे. नक्कीच षटकार, कारण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. बाउंड्री आली तर पुन्हा एकदा 7चं समीकरण टेन्शन वाढेल. षटकार हवाय, मग मॅच लास्ट बॉलवरती नक्की येईल का षटकार. अधीर भगतच्या बॅटमधून की त्याला थांबवेल प्रल्हाद शिंदे. 2 बॉल विजयासाठी 11ची गरज. 3 बॉल 11. बॉल पाठवलाय मिड विकेटला. कडक शॉट बाय अधीर भगत. षटकार. 2 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती मात्र 5 धावांची. 2 चेंडू 5ची गरज. 3 चेंडू 11 पाहिजे होत्या. मॅचच्या फ्लो मध्ये मी विसरून गेलो. मॅचची सिच्युएशन एवढी टाईट होती की एका क्षणाला मी विसरून गेलो. मी उल्लेख केला की 2 बॉल 11, परंतु नाही, 3 बॉल 11चं समीकरण आहे. आणि षटकार मात्र अधीर भगतच्या बॅटमधून आला. यंदाच्या वर्षी स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्याने पटकावला होता, परंतु इथे गोलंदाजाची तो धुलाई करतोय. प्रल्हाद शिंदेचे सूर आता बिघडलेत. सूर लागलेत ते अधीर भगतचे. 2 षटकार त्याने मारलेत, परंतु सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू विजयासाठी 5. हा महत्वाचा निर्णायक चेंडू आहे धावा रोखण्यासाठी. 2 चेंडू विजयासाठी 5. अधीर भगतने 2 षटकार मारलेत. पहिल्या 2 चेंडूंवरती 1 विकेट 1 डॉट बॉल टाकला होता प्रल्हाद शिंदेने. मीत 11 मोह विरोधात वोडाफोन वहाल. पंचांकडे अपील आणि इट्स अ डॉट बॉल. इट्स आउट. फलंदाज बाद अधीर भगत. पंचांचा निर्णय आलाय. मोठा धक्का वोडाफोन वहाल टीमला. काय सामना रंगतोय. याच फलंदाजाने प्रल्हाद शिंदेच्या विरोधात 2 षटकार मारले. अधीर भगतला बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते प्रल्हाद शिंदेला. कमालीचा रोमहर्षक सामना. पैसा वसूल मॅच तुम्ही पाहताय. शेवटचा चेंडू आणि आता विजयासाठी मात्र 5ची गरज. चीता सध्या मैदानात गेलाय. निलेश ठाकूर यांना विनंती की आपण मंचावरती यावं. अधीर भगतचे प्रयत्न तुम्हाला आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अधीर भगतसाठी. सलग 2 षटकार मारले आणि त्याने मॅच मध्ये आणलं वोडाफोन वहाल संघाला. 1 चेंडू विजयासाठी 5. षटकारच हवाय. बिटेरगाव प्रीमियर लीग, सैराट चित्रपट. नागराज मंजुळे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ठोकला तर जिंकला, हुकला तर मुकला. सध्याची परिस्थिती तीच आहे. ठोकावच लागेल, षटकार मारावाच लागेल तरच वोडाफोन वहाल संघ विजय होईल. अन्यथा
विजयी होणार नाही. षटकाराची गरज आहे. चेंडूला हवाई सफर द्यावी लागेल. प्रेक्षकांच्या भेटीला थेट सीमा पार धाडावा लागेल चेंडूला, तरच विजय होईल वोडाफोन वहाल. आणि प्रल्हाद शिंदेला धावा रोखायचेत. कमीत कमी चौकार जरी आला तरी सुद्धा मीत 11 मोह संघ मात्र विजय होईल. क्षेत्ररक्षणामध्ये अनेक फेरबदल सध्याच्या घडीला चालू आहेत. काय सामना रंगतोय पा. चला लगेचच मॅच चालू करा. 9:35 सामना चालू झाला. 10:38 झालेली आहेत. सामना अद्यापही संपलेला नाहीये. याच वेगाने गेलो तर सकाळचे 4 फिक्स. एक चेंडू विजयासाठी 5 ची गरज. पंचांशी विचारपूस करत असताना की नक्की एक्झॅक्टली फिल्डर मात्र कुठे आम्ही सेटअप करू शकतो. एक चेंडू 5 ची गरज आहे वोडाफोन वहाल संघाला. मैदानावरती दाखल झालाय तो हर्षद पारिंगे. गोलंदाजी करतोय प्रल्हाद शिंदे. पहिले 2 चेंडू त्यावरती 1 विकेट डॉट बॉल. त्यानंतर 2 षटकार अधीर भगतने खेचले. अधीर भगतची विकेट गेले. विजयासाठी 5 म्हणजे षटकारच पाहिजे. पंजा खोलायचंय. विजय कमवायचं तर षटकार पाहिजे. आणि विजय व्हायचे मीत 11 मोह संघाला तर चौकार जरी आला तरी सुद्धा मीत 11 मोह मात्र विजय होऊ शकतो. एक चेंडू विजयासाठी गरज आहे ती मात्र 5 धावांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. वोडाफोन वहाल की मीत 11 मोह प्रयत्न करतोय आणि इथे विजयी झालाय. रोमहर्षक लढतीमध्ये मीत 11 मोह हा संघ अधीरचे प्रयत्न अपयशी ठरले, परंतु शेवटी प्रल्हाद शिंदेने बाजी मारली आणि हा संघ अर्थातच नशीब शेठ बोईर मीत 11 मोह संघ मात्र विजयी झालाय. वेल प्लेड गाईज. आणि वोडाफोन वहाल टीमला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच सानपाडा संघ मैदानामध्ये उतरा लवकर. चला या सामनावीर अगदी स्पेल करत असताना सेकंड ओव्हर ज्यांनी टाकला आदलला आणि तदनंतर आपण पाहिला तर अप्रतिम अगदी त्याच्यामध्ये मोलाचे 2 विकेट प्राप्त केलेत. आणि असा ठरलाय अगदी मॅन ऑफ द मॅच मीत 11 मोहचा हर्षल पाटील. या आणि खास करून मी विनंती करेन की या ठिकाणी अतिथी देव हो तेवढीनुसार आपण